तर राम राम नमस्कार मंडळी, आपण एकदा आज आलेलो आहोत महाराजांच्या भेटीला। महाराज राम राम। रामकृष्ण हरी। या शेतकरी जीवनाचा आढावा व शेतातील निसर्गरम्य वातावरण, आज परत एकदा आपण महाराजांच्या भेटीला आलेलो आहोत। हा थोडा वर बी एक पिकले हे का, हेच की पलकड हो। हा हे पिकलेलं दिसायले। आज महाराज मला तुमच्या शेतामध्ये तुमच्या भेटीसाठी आपण आलोत। महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांचं जीवन आढावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। जमल तेवढं शेतकरी बांधवांचं जीवन, हे वय, वेळ, काळ आणि आयुष्य एक कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुमचा पाठीमागचा व्हिडिओ महाराष्ट्रातील भरपूर शेतकरी बांधवांनी पाहिला। देवाचं नामस्मरण आणि अभंग, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातील संतांच्या भूमीमध्ये शेतकरी बांधव हमेशा शेतामध्ये काम करत करत आपल्या पद्धतीनं आपलं मनोरंजन करत असतात। त्यातच आपण आज तुमचा एक सुंदर असा अभंग पाहणार आहोत। हरी हरी राम कृष्ण नामे दोन्ही हे साजी रे, हृदय मंदिरी सम्राकारे। राम कृष्ण नामे दोन्ही हे साजी रे, हृदय मंदिरी सम्राकारे। आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे जी। आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे जी। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा, हृदय जिवाळा सम्राकारे। रामकृष्ण नामे दोन्ही साजी रे, हृदय मंदिरी सम्राकारे। आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे जी। आपोली आपण करा सोडवन, संसार बंधन सोडावे जी। मेरे तुझी राधा तुरे माझा काला, यमुनीच्या तीरी घाली तो धिंगाणा। मेरे तुझी राधा तुरे माझा काना, यमुनीच्या तीरी घाली तो धिंगाणा। यमुनीच्या तीरी तव दे बाई सांग तुझ्या हारीला, यमुनीच्या तीरी माझा पदर वडीला। हे तव दे बाई सांग तुझ्या हारीला, यमुनीच्या तीरी माझा पदर वडीला। मेरे तुझी राधा तुरे माझा काना, यमुनीच्या तीरी घाली तो धिंगाणा। मेरे तुझी राधा तुरे माझा काना, यमुनीच्या तीरी घाली तो धिंगाणा। यमुनीच्या तीरी दूत होते धून, कुणकुण येऊन बाई माझा बैसला समोर। यमुनीच्या तीरी दूत होते धून, कुणकुण येऊन माझा बाई बैसला समोर। मेरे तुझी राधा तुरे माझा काना, यमुनीच्या तीरी घाली तो धिंगाणा। मेरे तुझी राधा यमुनीच्या तीरी घाली तो धिंगाणा। एका जनार्दनी पेनी मुरलीच्या नादान माझं मन गेलं मोहोनी। एका जनार्दनी पूर्ण हे करपेनी, मुरलीच्या नादान माझं मन गेलं मोहोनी। मेरे तुझी राधा तू रे माझा काना,
यमुनेच्या तीरी गाली तो धिंगाणा. त्याच बरोबर महाराज रामकृष्ण हरी परत एकदा रामकृष्ण हरी. किती वर्षापासून भगवान परमात्म्याची तुम्ही पूजा अर्चना किंवा देवपाठ पूजा करताय? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. हो, या दुनियामध्ये भगवान परमात्मा किंवा देवधर्म आहेच देव आणि म्हणूनच खात्रीपूर्वक आहे. कुठले कारण किंवा कुठले उपमा किंवा कुठले उदाहरण देताल तुम्ही आम्हाला? तुम्ही उदाहरण समजतो की सांगा असं एखादं उदाहरण जेणेकरून तुम्ही ते सिद्ध करू शकाल. मुद्दा क्लिअर करून देणार आहेत महाराज आणि आपण पण मानत नाही अशातला भाग नाही. महाराज सांगा एखादं उदाहरण सांगा. आपलं जीवन म्हणजे भगवंतच आहे. जीवन म्हणजे कुठं भगवान परमात्मा आपल्यापाशी आहे म्हणून आपलं जीवन आहे. आता मग आपलं जीवन काय तर खरं आहे. लोक म्हणले नाही देव नाही, देव जागेवर देव आहे. तुझं आहे तुझी आपण जागा चुकलाची. बरोबर आहे. बरोबर आहे. तुझं आहे तुझं पाशी माझं जागा चुकला असे. मग ते एवढं बघा, भाव देवाला काय लागत? भाव लागतो. भाव धरून या वाचण्याची कृपा करायचं यावरी भाव लागत. भाव आणि तो भाव शेतकऱ्यापाशी शेतकऱ्याचं पुण्य व्हायला या. पाखरं माकरं चुना पाणी मानी ज्वारी खाणं याच्यात शेतकऱ्यामध्ये पुण्य व्हायला या. शेतकऱ्यामुळेच व्हायला. शेतकऱ्यामध्ये पुण्य व्हायला नाही. याच्या भांडण्या महाराज हे काही नाही. मग हे सत्याचं वागणं आहे हेच भगवंत आहे. आणि भगवंत शेतकऱ्यासोबत असतोच नसतो. असतोच. यावर्षी पाऊस काळ कसा आहे? पाऊस का जरा कमी प्रमाण आहे. कमी प्रमाणात आहे. पडेल पाऊस, पडणार आहे पाऊस पडणार नाही असं भगवंत का आपला जीव मारतो का? नाही मारणार. कसा मारणार ते? आणि ते काय राहील मग आपल्याला मारल्यास? बरोबर आहे. भगवंत पाऊस पडणारच. आता आबाड यायले समजा व्हायले पाऊस पडणारच. कापसाची लागवड कधी केली होती महाराज? कापूस लागवड केली 1 महिना झाला की. 1 महिना झालं. हो. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पेरण्या नाहीयेत. तुम्ही कापूस लावून 1 महिना झाले. हो, महिना झाले. कशाचं पाणी तुम्हाला नेमकं? विहिरीचं की बोरचं पाणी आहे? बोरचं पाणी आहे. हो. याच्याच बरोबर तुम्हाला शेतीबरोबर कुठला शेतीला जोडधंदा आहे का तुमचा अजून कोणता? शेती जोडधंदा आमचा जनावर आहेत, बैल आहे, वावर आहे. बाकी इतरत्र पण करता? हो. अजून काय काय केलं शेतामध्ये तुम्ही? त्याच्यामध्ये सोयाबीन केली आहे, काही कापूस आहे, मूग आहे, काही. कांद्याची लागवड कधी करता? आता महिन्याच्या म्हणून काय लागवड करायची. सोयाबीन निघाले की रोप टाकलाय आता. सोयाबीन रोप टाकलंय. हो. कोणत्या प्रकारचा कांदा लावता महाराज? तांबडा कांदा लावता. तांबडा कांदा लावता. हो. ओके. जय जवान जय किसान. आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करू नका. राम राम महाराज. राम 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 राम.